नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. जर आवडला तर नक्कीच लाईक करा, सांगा चॅनल असाल तर हवामान अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असाल लाईक करून म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत तेच करू शकता. कांदा उत्पादन तोट्याचा धोका, आकडेवारी आणि वास्तव. राष्ट्रीय कृषी विपणन मंडळ म्हणजेच एजी मार्केनेट या ठिकाणी बघितलं च्या आकडेवारीनुसार जुलै 2025 अखेर नाशिक आणि सोलापूर मार्केटमध्ये कांद्याचे घाऊक दर प्रति क्विंटल 1200 ते 1400 रुपये दरम्यान घसरले आहेत. हे किंमत उत्पादन खर्चाच्या जवळपास भारतात प्रति क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन खर्च 55,000पर्यंत असून उत्पादनासाठी नफा घेऊन विक्री करणे अशक्यप्राय होत आहे. तज्ज्ञांच्या मते निर्यात वाढल्यास देशांतर्गत अतिरिक्त पुरवठा कमी होईल आणि बाजारभाव स्थिर ठेवता येईल. आणि अशा एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता महत्त्वाचे अपडेट म्हणजे कांदा पुन्हा रडणार, खासदार राजाभाऊ वाजे यांनी कांदा प्रश्नी आक्रमक. बघू शकता एकंदरीतच देशात कांद्याच्या वाढत्या उत्पादनामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांसमोर निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना गुरुवारी 31 जुलै रोजी 2 स्वतंत्र पत्रे लिहून कांद्याच्या निर्यातीसाठी तातडीचे धोरणात्मक उपाययोजना राबवण्यासाठी मागणी केली आहे. आणि अशा प्रकारची महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक तुम्ही केलं नाही, चॅनलला सबस्क्राईब केलं नाही. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, व्हिडिओची माहितीपूर्ण कांदा बाजाराची अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.